व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। जास्त काही चर्चा न करता फक्त महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत त्याविषयी सुरुवात करूयात आणि मग आज जो काही फॉल झालेला आहे किंवा पॅनिक सेलिंग कोणी म्हणत असेल किंवा कोणी अगदीच फॉल झाला, मार्केट आता डाऊन होणार, या गोष्टींची चर्चा तुम्ही ऐकली असेल आता 1-2 तासामध्ये किंवा आज दिवसभरामध्ये तुम्हाला काय संधी मिळेल। त्या अगोदर आपण काल जे 2 व्हिडिओ बनवले होते, एक होता डेली ॲनालिसिसचा जो आपण नेहमी बनवतो, तो निफ्टीच्या डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओचा आपला रोख काय होता की जर याच्या वरती जातोय, ती लेवल होती 22,525, याच्या वरती जातोय तर आणि तरच कॉलची पोझिशन आपल्याला ट्राय करायची आहे। अदरवाईज हे फॉर्मेशन मी ड्रॉ केलेलं होतं काल, जर तुम्ही पाहिलं असेल तर, की अशा पद्धतीचा एक फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यासाठीच्या लेवलसुद्धा आपण पुन्हा एकदा डिस्कस करूयात। आणि दुसरा व्हिडिओ होता आपला नेहमीचा जो चार्ट काय सांगतो, हा वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ। यामध्ये काय सांगितलं होतं की टेक्निकली कधी आपल्याला ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना, त्याच्या पाठीमागच्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि त्या पद्धतीने रिॲक्ट करावं लागतं। टेक्निकली मार्केट पॉझिटिव्ह आहे, प्राइस ॲक्शन पॉझिटिव्ह आहे, सगळं पॉझिटिव्ह आहे, परंतु मार्केटचा अंडर करंट निगेटिव्ह आहे हे सांगितलं होतं। कमीत कमी कुठपर्यंत, तर ती लेवल आहे 22,550, 630 आहे, परंतु ॲटलिस्ट 22,550च्या वरती डेली क्लोजिंग येत नाही तोपर्यंत चांगल्या कॉलच्या पोझिशन बनणार नाहीत। हा विकलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आय बटनमध्ये लिंक आहे, एकदा जाऊन चेक करा। विकलीच्या म्हणजे डाऊन साईडच्या सुद्धा लेवल त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत आपण। आणि आज काय होताना पाहिले, जे डेली ॲनालिसिसमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं त्याच्यामध्ये काय झालं, काय महत्त्वाच्या लेवल होत्या, 2 लेवल महत्त्वाच्या होत्या। एक 525, परवा दिवशी ही तीच, परवा दिवशी इन द सेन्स गुरुवारच्या कामकाजासाठी 525च्या वरती जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत हा आपला स्टॉप लॉस असणार आहे 525, 530, आणि तुम्ही एक शॉर्ट पोझिशन इथे क्रिएट करू शकता। हे पहिलं म्हणणं झालं आपलं। परंतु ज्या पद्धतीची गिफ्ट निफ्टी होती किंवा ओपनिंग अपेक्षित होतं तसं काही आज होताना पाहायला मिळालं नाही। पहिलंच ओपनिंग तिथेच आणि तिथून मार्केट खाली येताना पाहिलं। मग जी शॉर्ट पोझिशन बनवण्याची आजची एकमेव संधी होती, जरी तुम्हाला हा टॉप आणि हा लो दिसत असला की एवढा मोठा फॉल झालेला आहे किंवा 150-200 पॉईंट जे काय असतील ते पाहायला मिळाले, पण ते कॅच किती करू शकत होता आणि प्रॅक्टिकली किती पॉसिबल होतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। नाहीतर काय करतो आपण, हाय आणि लो हे 2 काउंट करत बसतो आणि आपल्या स्वप्नरंजनामध्ये ठरवत राहतो की एवढे पॉईंट मिळाले असते, अमुक झालं असतं, तमुक झालं असतं। तसं होत नाही। मार्केटमध्ये काय जी महत्त्वाची लेवल होती आपली ती होती 465, 22,465 ही लेवल ज्यावेळेस ब्रेक होईल आणि काय झालं, पहिल्या कॅन्डलने एक मोठी रेड कॅन्डल बनली, त्यानंतर मार्केटने सस्टेन केलेलं आहे, ट्राय केलं, वरती गेलं नाही। ज्यावेळेस इथे ब्रेकआउट आला ना, ब्रेकडाऊन आला ना, त्यावेळेस खरी संधी होती पोटची आणि ही एकमेव संधी होती। मी ही एकमेव संधी का म्हणतोय, मध्ये तुम्हाला नक्कीच थोडेफार जे स्कॅल्पर आहेत किंवा छोटा मोठा प्रॉफिट करायचे ना त्यांना संधी मिळाली, पण ज्यांनी इथे पोझिशन घेतलेली आहे आणि हा स्टॉप लॉस ज्यांनी लावलेला आहे त्यांनाच दिवसभर मार्केटमध्ये होल्ड करणं शक्य झालं। कारण का हा शेवटचा जर एक एक्स्ट्रीम फॉल म्हणजे फास्ट ज्या मुवमेंट झाली ती सोडले तर मार्केटमध्ये काहीही होताना पाहायला मिळालं नाही आहे। या पद्धतीच्या कामकाजामध्ये काय होतं, तुमच्या ऑप्शनच्या प्राईस जशा वाढायला पाहिजेत तसं वाढत नाही आणि बिगिनरचं सगळ्यात अवघड याच्यामध्ये होऊन जातं। कारण का ही रेड कॅन्डल आणि त्यानंतर ही ग्रीन कॅन्डल बनली की मार्केटचं सेंटिमेंट जे आहे ते पॉझिटिव्ह आहे। मग बिगिनर आहेत किंवा जे छोटे मोठे लॉटने काम करतात ते लोक काय करतात, ही ग्रीन बनली, त्यांनी इथे जरी पुढची पोझिशन घेतली असेल, ही ग्रीन कॅन्डल बनल्याच्यानंतर काय होतं, एकतर त्यांचा कॉस्ट आलेला असतो किंवा त्यांना थोडाफार लॉस दिसायला लागतो आणि ग्रीन कॅन्डल दिसल्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह वाईब असल्यामुळे लगेच ते पुढची पोझिशन कॅन्सल करतात आणि कॉलमध्ये बसतात आणि मग पुन्हा लॉस, पुन्हा सेम कंडिशन आणि हे दिवसभर रिपीट होत राहतं। आज हे बऱ्याच जणांबरोबर झालेलं असणार आहे, तुम्ही तसं कमेंटमध्ये नक्की कळवू शकता की आज तुमच्याबरोबर काय झालेलं आहे। त्याच्यामुळे इथेच एक संधी होती, नंतर जर तुम्ही मध्ये पडला असाल तर तेवढा प्रॉफिट किंवा तेवढे रिटर्न तुम्हाला जनरेट करता आलेले नसणार आहेत। आता उद्या या मार्केटनंतर उद्या आपण कशा पद्धतीने कामकाज प्लॅन करू शकतो हे पाहूयात। अगदी थोडक्यात ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या डिस्कस करूयात अगोदर। वरती ॲटलिस्ट ही लेवल लक्षात ठेवा, हा जो 20 पॉईंटचा झोन आहे ती लेवल आहे 22,420, 440। जोपर्यंत याच्या वरती आता आपण जात नाही ना तोपर्यंत कॉलची पोझिशन बनत नाही आहे। म्हणजे बाईंग निफ्टीमध्ये याच्या वरतीच आहे कोणत्याही कंडिशनमध्ये। एक सपोर्ट बाईंग आहे ते सांगेल, परंतु जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन किंवा डायरेक्ट गॅप अप ओपन होऊन वरती जाते ना तर ॲटलिस्ट याच्यावरती 360ला मोह होऊ शकतो, 360ला वाटेल आपल्याला की एक बाईंग आहे, पण 380 असेल किंवा 420 असेल, इथे चांगले रेजिस्टन्स आहेत। त्याच्यामुळे जोपर्यंत 420, 440 हा झोन निघत नाही, तोही मार्केट इथे सस्टेन करून ब्रेक करत नाही तोपर्यंत बाईंगच्या भानगडीत पडायचं नाही आहे। मग 440च्या वरती मग तीच लेवल जी आहे ती आपली 520, 530 हा जो 10 पॉईंटचा झोन आहे आणि त्याच्यावरती मग ओपन आहे मार्केट, मग 580 असेल, 630 असेल, या लेवल आपण डिस्कस केलेले आहेत। परंतु त्याच्यावरतीच विचार करायचा आहे हे मात्र पक्क करून ठेवा। याच्या अगोदर तुम्ही कुठेही कॉलच्या पोझिशनमध्ये मध्ये तरी एंट्री करायची नाही आहे। आता डाऊन साईड कुठपर्यंत जाऊ शकते, मार्केट जर फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप अप ओपन होऊन हीच लेवल म्हणजे
म्हणजे 360च्या आसपास मार्केट पुन्हा एखादं बेरिश फॉर्मेशन बनवते ना, तर इथे तुम्ही पुटची संधी शोधू शकता. लक्षात घ्या. पण अजूनही मार्केट निगेटिव्ह झालेलं नाही आहे. जरी तुम्ही पुटची संधी शोधली तरी SL स्ट्रिक्ट असला पाहिजे. काय ठेवायचं आहे? SL स्ट्रिक्ट ठेवायचं आहे. आणि अजूनही क्वांटिटी पुटमध्ये अगदीच आवडहवी क्वांटिटी असायला नाही पाहिजे. ज्या नॉर्मल क्वांटिटी आहेत त्यानेच ट्रेड प्लॅन करायचा आहे. मग याच्या खाली 360ला एक संधी मिळू शकते जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती जाऊन बेरिश फॉर्मेशन बनवते, किंवा इथेच आजच्यासारखं एखादी कॅन्डल फॉर्म करते तर तिचा लो ब्रेक करताना तुम्ही पुटची पोझिशन घेऊ शकता. तर टार्गेट सांगतो, पण त्याच्या अगोदर दुसरी जी महत्त्वाची लेवल आहे ती लेवल असणार आहे 22,280. 22,280 म्हणजे फ्लॅट ओपनिंग नंतर एकतर तुम्हाला 360च्या जवळ संधी मिळू शकते किंवा 280च्या जवळ संधी मिळू शकते. फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट खाली येते, इथे थोडा वेळ सस्टेन करते आणि 280 275 ही लेवल ब्रेक करते ना, तर डेफिनेटली आपण पुन्हा एकदा पुटची संधीच शोधणार आहोत. इथे शॉर्ट पोझिशन बनवली तर 22,220 हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. तिथून 22,220, त्यानंतर 22,160 आणि 22,080 या टार्गेटसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. जास्त वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका की फॉल झाला आहे म्हणजे लगेचच त्याच्यामध्ये उडी मारली पाहिजे असं काही नाही. कारण का हे जे दिसत आहेत ना लेवल 22,200 असेल, 220 तर खूप महत्त्वाची लेवल आहे. विकलीमध्ये डिस्कस केलेलं आहे. कदाचित मार्केट उद्या जर गॅप डाऊन झालं तर एक संधी काय मिळू शकते, जर गॅप डाऊन होते आणि डायरेक्ट आपल्या 220च्या आसपास मिळते ना, तर इथे एखादा चांगला डबल बॉटम किंवा एखादी चांगली हॅमर कॅन्डल फॉर्म होती, तर इथे बाईंगची संधी चुकायची नाही आहे, नक्की घ्यायची आहे. हां, SL जाऊ शकतो, काही हरकत नाही. जो काही SL बनेल आपला, जे फॉर्मेशन म्हणजे हायर हाय फॉर्मेशन असेल तर त्या फॉर्मेशनचा जो SL असेल तो SL द्यायचा आहे आणि तिथे संधी घ्यायची आहे. ती संधी मात्र सोडायची नाही आहे. फक्त इथे एक बाईंग आणि इथे एक बाईंग, या दोनच बाईंगच्या संधी आहेत. बाकी तुम्ही फ्लॅट ओपनिंग नंतर वरती जाताना शॉर्टची संधी शोधायची आहे किंवा खाली 280 ब्रेक होताना शॉर्टची संधी शोधायची आहे. आणि 360 ते 420 म्हणजे हा जो 60 पॉईंटचा झोन आहे ना, इथे काहीच करू नका. मार्केट जर गॅप ऑफ ओपनिंग होते 360च्या वरती, पुन्हा एकतर त्याला 360च्या आतमध्ये आल्यानंतर शॉर्ट पोझिशन घ्या किंवा 360च्या वरती ओपन होऊन 420 ब्रेक करू द्या, मग कॉलची पोझिशन घ्या. मध्ये काहीही करायचा प्रयत्न करायचा नाही आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय, पोर्टफोलिओवरती लक्ष राहू द्या की मार्केट ज्या पद्धतीने फॉल होते ना, सगळ्यात जास्त फरक हा कॅश स्टॉकवरती पडतो आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांच्याकडे पोर्टफोलिओ आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की काय होतं आहे सध्याला. आता दुसरा महत्त्वाचा इंडेक्स आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी वीक आहे, हे गेले काही दिवसापासून आपण चर्चा करतो की एक मुवमेंट येते थांबते. खरं तर अपेक्षा होती की मार्केट एवढ्या दूर आलं आहे म्हणजे 48,600 जायला पाहिजे, जो काय हाय आहे तो टेस्ट करायला पाहिजे. पण तसं आज होताना पाहायला मिळालं नाही आहे. बँक निफ्टीमध्ये तर अजिबात काहीच नाही. ओपनिंग आणि कंटिन्युअस खाली येतात अगदी इथपर्यंत, म्हणजे 11:30-12पर्यंत जरी हा फॉल पाहायला मिळालेला असला ना, तरी त्या वेळामध्ये पुटच्या किमती तेवढ्या वाढलेल्या नव्हत्या. तुम्ही एकदा जाऊन चार्ट चेक करू शकता, तर वाढल्या नव्हत्या. पण ॲक्च्युली जेव्हा कधी 47,660 ही लेवल ब्रेक झाली ना, त्यानंतर एक चांगली मोठी मुवमेंट किंवा स्पाईक आपल्याला ऑप्शनच्या प्रीमियममध्ये पुढच्या पाहायला मिळालेला आहे. आणि मग महत्त्वाची लेवल होती 47,400. इथे सपोर्ट घेणं अपेक्षित होतं, परंतु सपोर्ट पाहायला मिळालेलं नाही आहे. आणि मग त्याच्या आजूबाजूलाच आता सपोर्ट बिकम रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. मग उद्यासाठी जर बाईंगची सिच्युएशन क्रिएट करायची असेल तर महत्त्वाची लेवल असणार आहे 47,400. जोपर्यंत 47,400च्या वरती जात नाही तोपर्यंत बाईंगचा विचार करायचा नाही. फ्लॅट ओपन असू देत किंवा थोडं गॅप अपनेनंतर गेलं 47,400च्या वरती, तुम्ही जे टार्गेट आहे ते 47,600 आणि त्यानंतर मग 47,800. 47,800च्या वरती सध्या जाण्याची शक्यता थोडी कमी आहे जर अपसाईडला मार्केट जात आहेच तर. आता डाऊन साईड कुठे आहे, तर लगेच 47,200 ब्रेक झाल्याच्या नंतर, म्हणजे महत्त्वाच्या सपोर्टवरच बँक निफ्टी उभी आहे. जर कारण का 47,400 महत्त्वाचा होता, तो ब्रेक झाला आहे. आणि आता जो झोन आहे हा 200 पॉईंटचा, विकलीमध्ये मी सांगितलं असेल बहुतेक हा झोन, तर हा जो 200 पॉईंटचा झोन आहे ना, तो महत्त्वाचा आहे. जर तो ब्रेक होतो आहे आता, म्हणजे 200 ब्रेक होते, 47,200 फ्लॅट ओपनिंगने असू द्यात, गॅप डाऊनने असू द्यात, तर मात्र मग एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो, ज्याचं टार्गेट हे 47,000 राऊंड फिगर, 46,800 आणि अगदी 46,500पर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतात. कदाचित उद्याच या लेवल तुम्हाला पाहायलासुद्धा मिळू शकतं. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन इथे जर सपोर्ट बनवून वरती जाण्याचा प्रयत्न करतात तर इथे संधी घेऊ शकता, किंवा सेफ ट्रेडर जे असतील ते 46,950, 47,040 हा 70-80 पॉईंटचा झोन आहे, तो महत्त्वाचा ठरणार आहे. कुठे 46,950 आणि 47,040 हा जो 80-90 पॉईंटचा झोन आहे ना, तो महत्त्वाचा ठरणार आहे. कदाचित या फॉलमध्ये मार्केट इथे येऊन आणि तिकडे निफ्टी जर सपोर्ट घेते, इथे डबल बॉटम असेल किंवा एखादी हॅमर असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवते ना, तर तिथे मात्र एक बाईंगची संधी असू शकते. फक्त त्या झोनमध्ये थोडं सावध राहायची. मग तो झोन ब्रेक झाला तर इमिजिएट खालीसुद्धा शार्प फॉल तुम्हाला
पाहायला मिळू शकतो. आता तिसरा जो इंडेक्स आहे तो आहे फिन निफ्टीचा. फिन निफ्टीमध्ये चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे किंवा जे बँक निफ्टीमध्ये होते तेच काहीसं आपल्याला फिन निफ्टीमध्ये पाहायला मिळते. आता एक्सपायरीच्या लेवल आहेत, फक्त त्या 2च लेवल सांगतो, त्या 2 लेवलवरती फोकस करा. अपसाईड तर खरं तर खूप दूर आहे, म्हणजे जोपर्यंत ॲटलिस्ट 20,900 निघत नाही ना तोपर्यंत चांगली बाईंगची संधी, ज्याला हिरो झिरो ट्रेड म्हणतो आपण, तसा मिळत नाही आहे. पण डाऊन साईड लगेच आहे, तर ती लेवल आहे 20,800. 20,800 5-10 पॉईंट तुम्ही प्लस मायनस, मी राऊंड फिगर सांगतो आहे, 5-10 पॉईंट प्लस मायनस मार्केट फ्लॅट ओपन होणं हा बेस्ट सिनेरियो असू शकतो. फ्लॅट ओपन होऊन जर 20,800 ब्रेक झालं तर मात्र एक शार्प फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग पहिलं एक 50च पॉईंट आहे 20,750, पण त्यानंतर पुन्हा 20,660 आणि 20,600पर्यंत मार्केट जाताना तुम्हाला पाहायला मिळू शकतं. आणि एक्सपायरीला फिन निफ्टीमध्ये एक चांगली मुवमेंट येते, हे लक्षात घ्यायचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, जोपर्यंत 800 प्रॉपर ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेड प्लॅन करू नका, कारण का मार्केट एकदा इथे सुद्धा टेस्टिंगला येऊ शकतं, म्हणजे हा सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा एकदा इथे टेस्टिंगला येऊ शकतं आणि या पद्धतीचं कामकाज होऊ शकतं किंवा मग इथून ब्रेक होऊ शकतं. हे लक्षात ठेवायचं आहे. या 2 कंडिशन लक्षात ठेवायच्या. 20,900च्या वरती अगदी 20,960 असेल किंवा 21,000 हेच टार्गेट आहे. अपसाईडला जास्त टार्गेट दिसत नाही आहेत, कारण का हा एक आता महत्त्वाचा रेजिस्टन्स झोन, मग तो निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात किंवा फिन निफ्टी असू द्यात, बनलेला आहे. त्याच्यामुळे जे ॲक्च्युअल बाईंग याच्यावरती येणार आहे, मग आपले ट्रेड आपण याच्यामध्ये छोट्या छोट्या पॉईंटसाठीच कॉलमध्ये ट्राय करायचे आहेत. पुटमध्ये मात्र ॲग्रेसिव्ह टार्गेट पाहायला मिळू शकतात. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, अँड कीप ट्रेडिंग.